नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बघा आता जे आपली मागची 10 मेची तारखेला जो पेपर झालेला आहे फॉरेस्टचा, तो पहिला रिटर्न पेपर होता। बघा वर्णनात्मक पद्धतीने झालेला पहिला पेपर होता। तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं ॲनालिसिस करूया की कसं होतं, काय होतं आणि आपल्याला आता पुढची वाटचाल कशी करायची आहे ह्या अनुषंगाने जे आलेले प्रश्न आहेत किंवा जो टॉपिक विचारले गेलेले आहेत त्याच्यावर आपण आता काय विचार करू शकतो आणि कसं त्याला आपल्या अभ्यासाशी जुळवून घेऊ, आपला अभ्यास त्या याच्याशी पॅटर्नशी कसं जुळवून घेऊ शकतो। तर बघा आपल्याला जे आधी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कसं पॅटर्न असणार आहे, हे जे दिलेलं होतं त्याच्यामधनं थोडंसं आपण पाहिलेलंच होतं। तर काय होतं, 3 तासाचा वेळ होता, याला 200 मार्क होते। कन्व्हेन्शनल जे काय आपल्याला रिटर्न पेपर होता कन्व्हेन्शनल, त्याच्यानंतर मीडियम होता आपला इंग्लिश। एकच मीडियम आहे आपल्याला, दुसरं मीडियम नाही आहे सध्या तरी, आपण इंग्रजीतनंच पेपर देणार आहे, धरून चाला। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 8 क्वेश्चन होते, याच्यामध्ये 8 क्वेश्चन विचारणार होते। त्याला डिवाइड केलं होतं 2 सेक्शनमध्ये। ठीक आहे, ए आणि बी सेक्शन डिवाइड केलेलं असतं। त्या दोन्ही मिळून म्हणजे ए आणि बी सेक्शन मिळून आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत। ठीक आहे, तर 5 कसे सोडवायचे आहे, ह्या याच्यामधनं जे पहिला आणि याच्यामधला पहिला आणि याच्यामधला 5वा हा क्वेश्चन कंपल्सरी असणार आहे आपल्याला, आणि उरलेले हे 2, 3, 4 आणि इकडे 6, 7, 8 असे क्वेश्चन जे आहे उरलेल्या 6 पैकी आपल्याला 4 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, सॉरी 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे। मग ॲटलिस्ट ए सेक्शनमधून एक तरी क्वेश्चन केला गेला पाहिजे आणि बी सेक्शनमधून एक घेतला गेला पाहिजे। ठीक आहे, म्हणजे आपण ए सेक्शनमधून 2 क्वेश्चन जे कंपल्सरी सॉल्व करणार आहे, एक इथला घेणार आहे आणि याच्यामध्ये 3 पैकी चॉईस करून कोणता तरी एक सोडवणार आहे। बी सेक्शनमधून तसंच हे करणार आहे, मग एक कुठलाही घेऊ शकतो आपण। ठीक आहे, 3 क्वेश्चन जे आपल्याला सॉल्व करायचे आहे त्याच्यामधलं एक क्वेश्चन ए आणि एक क्वेश्चन बी मधून कंपल्सरी आलाच पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस असेल। आणि मग तिसरा जो असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बिंदास तुम्ही ए मधून करा, बी मधून करा, तुम्हाला काही लिमिटेशन नसणार आहे त्याच्यावर। ॲटलिस्ट ए सेक्शनमधून 2 क्वेश्चन तुमचे सॉल्व झाले पाहिजे आणि बी मधून 2, म्हणजे एक कंपल्सरीवाला आणि एक ऑप्शनलवाला असं हे दिलेलं आहे। ठीक आहे, हेच दिलेलं आहे इथे की तुमचं एक ए आणि 1 आणि 5 जे आहे ते कंपल्सरी असणार आहे आणि रिमेनिंग जे क्वेश्चन आहे त्याच्यामधनं 3 तुम्हाला सोडवायचे आहे। त्या 3 पैकी ॲटलिस्ट एक तरी क्वेश्चन एका सेक्शनमधून प्रत्येकी घेतलेला असला पाहिजे। ठीक आहे, हे तुम्हाला दिलेलं आहे। मग याच्यावर अजून सूचना काय दिलेली आहे की जी वर्ड लिमिट आहे, नंबर ऑफ मार्क जे आहे ते त्याच्यासमोर दिलेले आहे आणि त्याच्यानुसार त्यांची वर्ड लिमिट सुद्धा दिलेली आहे। तर वर्ड लिमिट ही आपल्याला लक्षात ठेवूनच दिलेलं आहे की क्वेश्चनच्या पुढे ते दिलेलं आहे, तर त्या वर्ड लिमिटनुसारच आपल्याला उत्तरं द्यायची आहेत। ठीक आहे, तर ते जे काही ऑप्शन वगैरे दिलेले असतील ते जे सोडवत असताना त्यांचा सिक्वेन्स जो आहे तो त्यांनी मेंटेन करायचं सांगितलेला आहे। जर सिक्वेन्स मेंटेन केला गेला नाही तर त्याच्यावर आपले जे हे आहेत चेक केला जाणार नाही। त्याच्यानुसार जे आपले पेपर जे आहे जे उत्तर दिलेले आहे ते सुरुवातीला जे चेक केलेले असतील तर त्याच्यानंतरचे जर तुम्ही सब क्वेश्चन दुसरीकडे कुठे लिहिले असतील तर ते नंतरचे सब क्वेश्चन चेक होणार नाही। त्याच्यामुळे सिक्वेन्स मेंटेन करणं गरजेचं आहे, हे तिथे सगळ्या हे दिलेल्या सूचना दिलेल्या आहेत। आता बघू आपण मेन पेपरकडे। पेपरमध्ये बघा सगळ्यात पहिलं तर पहा आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, याच्यामध्ये 7 प्रश्न आहेत। ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या 7 पैकी आपल्याला कोणतेही 5 सोडवायचे आहेत। ठीक आहे, या 7 पैकी 5 सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न आहे 8 मार्काचा, असे 5 प्रश्न, तर 40 मार्कांसाठी हा पहिला प्रश्न आपला असणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, बघा ए काय दिलेलं आहे, राईट इन डिटेल अबाउट ग्लोबल वॉर्मिंग अँड इट्स इफेक्ट। खूप जनरलाइज आहे। ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला माहिती आहे, त्याचे इफेक्ट माहिती आहे। मग आता हे फॉरेस्ट्रीमध्ये लिहिताना काय करायचं आपल्याला की जे काही ग्लोबल वॉर्मिंग होत आहे ते ग्लोबल वॉर्मिंग कसं डिफॉरेस्टेशनमुळे कसं होत आहे हे सगळं द्यायचं आहे आणि त्याचा इफेक्ट जंगलांवर सुद्धा कसा होत आहे, इन जनरल तर एक इफेक्ट द्यायचा आहे। तर तुम्ही इथे काय सांगणार आहे की ग्लोबल वॉर्मिंग काय असतं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे। त्याच्यानंतर त्याला ते कशामुळे झालेलं आहे, डिफॉरेस्टेशन, फॉसिल फ्युएल बर्निंग वगैरे याच्यामुळे झालेलं आहे, एक जनरल ते डिटेल देणार आहे तुम्ही। ठीक आहे, डिटेल्स देणार आहेत त्याच्याबद्दलचे। त्याच्यानंतर त्याचे इफेक्ट्स काय आहेत, तर ठीक आहे त्याचे एक जनरल इफेक्ट देणारच आहे की आईस कॅप मेल्ट होत आहेत वगैरे, त्याच्यासोबत जंगलांवर त्याचा काय परिणाम होतो आहे, झाडांवर काय होतो आहे, आपली वूडची क्वालिटी आहे त्याच्यावर काय होतो आहे, फॉरेस्ट रिसोर्सेस आपले कसे हॅम्पर होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्याच्यात ॲड करायला लागणार आहे। ठीक आहे, तर हे काय आहे फॉरेस्ट्रीमध्ये आपल्याला ऑप्शनलनुसार आन्सर देण्याची ट्रिक आहे।
ठीक आहे. जरी हा प्रश्न जर आपल्याला खूप जनरलाइज दिसत असला तरी मग त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपण ॲड करणार आहोत, ज्या की आपण सिलेबसमध्ये शिकल्या. त्याच्यानंतर हे इथे इफेक्ट्समध्ये वगैरे आपण त्या गोष्टी ॲड करून ह्याचं ऑप्शनलचं हे मटेरियल तयार करणार आहे. ठीक आहे. तर हे कुठल्या याच्यामधनं टॉपिकमधनं आलं होतं तर बघा 7वं जे होतं 7th आहे क्लायमेट चेंजवाला जो टॉपिक आहे तो क्लायमेट चेंज टॉपिकमधनं हा पहिला प्रश्न आला होता. ठीक आहे. नंतर दुसरा काय होता कमेंट ऑन डिस्ट्रीब्युशन अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अकेशिया कॅटेचू. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अकेशिया कॅटेचू. तर हे कुठून आलेलं आहे तर बघा सिल्व्हिकल्चर ऑफ ट्रीज नावाचा जो चौथा हे आपला हे होता, हे इथे 7मधून आलं होतं, हे 4थ्यामधून आलं होतं. अकेशिया कॅटेचू आपली पहिलीच एक स्पेसिस दिलेली आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे. इम्पॉर्टंट ट्री स्पेसिसचे ते तिथे काही 35च्या जवळपास ट्री स्पेसिस मेन्शन केलेलं आहेत. त्याच्यापैकी पहिलीच जी ट्री स्पेसिस आहे ती आहे अकेशिया कॅटेचू. त्याचं डिस्ट्रीब्युशन विचारलेलं आहे आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्ससुद्धा विचारलेलं आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला इथे द्यायचं आहे. ओके. पुढचं बघा आता कुठलं आहे डिफाईन डेझर्ट डिफाईन करायचं आहे आणि नोट लिहायचे. राईट अ नोट ऑन कोल्ड डेझर्ट फ्लोरा म्हणजे काय असतात झाडं. तर कोल्ड डेझर्टमध्ये असलेला जो फ्लोरा असेल त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे. तर मग तुम्हाला डेझर्ट लिहिताना काय असेल एक जनरल डेझर्टची छोटीशी डेफिनेशन द्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोल्ड डेझर्ट मेन्शन करायचं आहे. मग तिथे कोल्ड डेझर्टमधला जो फ्लोरा असणार आहे त्याची माहिती द्यायची आहे, त्याचे स्पेसिफिकेशन, त्याचे ॲडॅप्टेशन आणि तिथल्या काही ट्री स्पेसिसचे नावं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायच्या होत्या. तर हे कुठल्या याच्यामधून आलेलं होतं बघा. तिसरा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आहे कोल्ड डेझर्ट मेन्शन केलेलं आहे, तिथल्या स्पेसिस आणि त्याचं सिल्व्हिकल्चर. तर हे याच्यामध्ये येणार आहे. नेक्स्ट बघा डी काय असणार आहे राईट अ शॉर्ट नोट हे नोट लिहायचे आपल्याला फॉरेस्ट नर्सरी इन रिस्पेक्ट ऑफ परमनंट अँड टेम्पररी नर्सरीज. ठीक आहे. तर फॉरेस्ट नर्सरीज ज्या असतात तर काही परमनंट असतात, काही टेम्पररी असतात. ठीक आहे. तर टेम्पररी नर्सरीज आणि याच्यावर नोट लिहायची आहे. मग हे कुठल्या याच्यामधून आलेला हे आहे हा पहिला टॉपिक जो आहे जनरल सिल्व्हिकल्चर. याच्यामध्ये आपल्याला नर्सरी मॅनेजमेंटचा पूर्ण टॉपिकच दिलेला आहे, त्याच्यामध्ये नर्सरीबद्दलची सगळी माहिती आपल्याला येणार आहे. तर ते त्याच्यावर आपल्याला नोट लिहायची आहे. नेक्स्ट बघा काय आहे राईट इन ब्रीफ अबाउट मायकोरायझे. ठीक आहे. मायकोरायझेबद्दलची माहिती विचारलेली आहे, डायरेक्ट विचारलेला आहे, याच्यामध्ये ट्विस्ट वगैरे काहीच नाही आहे. हे आपला टॉपिक आहे जो हे होता 6वा टॉपिक आहे सॉईल फर्टिलिटी. याच्यामध्ये डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे मायकोरायझेबद्दलची इन्फॉर्मेशन सगळी तिथे द्यायची आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला ब्रीफमध्ये लिहायचं म्हणजे शॉर्टमध्ये लिहायचं आहे मायकोरायझे काय असतं, त्याचा आपल्या याच्यामध्ये इम्पॉर्टन्स काय आहे, फॉरेस्ट इकॉलॉजीमध्ये त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे, झाडांसाठी काय इम्पॉर्टन्स आहे, ह्या सगळ्या बाबतीत त्याच्याबद्दल माहिती लिहायची आहे. ब्रीफमध्ये लिहायचं जास्ती लिहिण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जे एफ आहे डिस्कस इन ब्रीफमध्ये म्हणजे थोडक्यातच डिस्कस करायचं आहे क्रायटेरिया अँड इंडिकेटर्स ऑफ सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे. तर फॉरेस्ट मॅनेजमेंटबद्दल इथे विचारलेलं आहे. ठीक आहे. तर हे कुठे आहे 9व्या टॉपिकमध्ये इथे आहे फॉरेस्ट मॅनेजमेंट अँड मॅनेजमेंट सिस्टीम जे आहे त्याच्याबद्दल. जिथे काही फॉरेस्ट मॅनेजमेंट आहे तिथे डायरेक्टली दिलेलंच आहे सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंटचे जे काही हे असतील प्रॅक्टिसेस वगैरे ते क्रायटेरिया वगैरे ते तिथे दिलेलं मेन्शन केलेलं आहे. सिलेबसमध्ये डायरेक्ट पॉईंट आहे, त्या पॉईंटवरच हे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जी बघा काय आहे राईट इन ब्रीफ अबाउट सीड प्रोडक्शन एरिया अँड सीड ऑर्चर्ड्स. ठीक आहे. तर याच्याबद्दल दिलेलं आहे. तर आपला जो 8वा टॉपिक आहे ठीक आहे. तर 8व्या टॉपिकमध्ये सीड टेक्नॉलॉजी आहे, त्या सीड टेक्नॉलॉजीमधून हा आलेला आहे. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या की बघा हे जे काही आलेले आपले हे आहेत जे प्रश्न आहेत कसे होते. पहिला आला बघा टॉपिक किती वेगवेगळे घेतले आणि 7व्यामधून आलेला आहे, नंतर 4थ्या टॉपिकमधून आलेला आहे, 3ऱ्या टॉपिकमधून, पहिल्या 6व्या 9व्या 8व्या. म्हणजे काय आहे याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्हाला पहिल्याच लेसनमधून पहिल्याच जो टॉपिक आहे त्याच्यामधून प्रश्न येतील असं काही नाही आहे. इन जनरल सगळीकडूनच येतील. म्हणजे तुमचं जे काही हे असणार आहे अभ्यासाचा दायरा असणार आहे तो पूर्ण असणार आहे. तुम्ही 1 पासून ते 10 पर्यंत वगैरे जे काही तुमचं मटेरियल असेल ते पहिल्या याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे की इथून कुठलाही टॉपिकवर प्रश्न या याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे कंपल्सरीमध्ये तुम्हाला सगळ्या याचा अभ्यास करणं मस्ट आहे. जेवढे काही तुमचे टॉपिक्स असतील तेवढ्याचा तुमचा अभ्यास असणं हे कंपल्सरी आहे. तुम्हाला सोडता येणार नाही कुठलाही टॉपिक, कारण या 7 पैकी 5 तुम्हाला हे अटेंड करायचे आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला रँडम प्रश्न येऊ शकतात कुठूनही.
ठीक आहे. तर मग हे याच्यावरून लक्षात येतं. आणि जनरल आहे बघा की खूप जास्ती डिटेल अजून ते गेलेलं नाही आहे, कारण पहिलाच पेपर होता. त्याच्यानंतर जे हे माध्यमही आहे ते इंग्लिश आहे, आणि इथे व्हेरायटी ऑफ स्टुडंट्स होते की जे असे फक्त फॉरेस्टसाठी आलेले विद्यार्थी कमी असू शकतात, अशा वेनी यांनी जनरलाइज पेपर थोडासा काढला होता की मॅनेज होऊ शकेल अभ्यास. ठीक आहे. पुढचाही असाच येण्याची शक्यता आपण हे काही नाकारता येत नाही की थोडासा जनरलाइजच पेपर येऊ शकतो, कारण तो दुसराच आहे म्हणून. ठीक आहे. नंतर पुढे जाऊ आपण. बघा क्वेश्चन 2. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये यांनी काय केलं आहे की परत काय विचारलं आहे, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ हाय फॉरेस्ट सिस्टीम अँड एक्सप्लेन द सिलेक्शन सिस्टीम इन डिटेल. तर हाय फॉरेस्ट सिस्टीम आणि जे सिलेक्शन सिस्टीम आहे हे दोन गोष्टी दिलेल्या आहे. तर इथे यांनी कॉम्बिनेशन केलं आहे. पहिला टॉपिक आहे जनरल सिल्व्हिकल्चर प्लस दुसरा. तर याच्यामध्ये हाय फॉरेस्ट जे आहे पहिल्या टॉपिकमध्ये दिलेलं आहे जनरल सिल्व्हिकल्चरमध्ये, आणि सिलेक्शन सिस्टीम जे आहे ही दुसऱ्या टॉपिकमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर सिल्व्हिकल्चरचे जे प्रॅक्टिसेस आहेत त्याच्याबद्दल हे दुसऱ्या टॉपिकमध्ये बोललेले आहे. ठीक आहे. नंतर काय आहे, डिस्कस द फिनॉलॉजी, सिल्व्हिकल्चरल कॅरेक्टर्स अँड रिजनरेशन मेथड्स ऑफ एनोजिसस लॅटिफोलिया. याच्यामध्ये थोडेसे आणखी डिटेल यांनी विचारलेलं आहे. सुरुवातीला काय इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स वगैरे अकेशिया कॅटेच्यूचं विचारलं. याच्यामध्ये एनोजिसस लॅटिफोलिया चौथ्या याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फोर्थ जे काही आपलं हे आहे टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. याचं इम्पॉर्टन्स, फिनॉलॉजी वगैरे सगळं द्यायचं होतं. सिल्व्हिकल्चरल कॅरेक्टर्स वगैरे, रिजनरेशन मेथड्स ह्या सगळ्या होत्या. इथे डिटेल विचारलेलं आहे यांनी. ठीक आहे. डिस्कस करायचं आहे. हे 15 मार्कांसाठी आहे, त्याच्यामुळे एक म्हणजे याच्याबद्दल जे आहे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असली पाहिजे. ठीक आहे. तर ह्या सगळ्याबद्दल यांनी इथे विचारलं आहे. फिनॉलॉजी, सिल्व्हिकल्चरल कॅरेक्टर, रिजनरेशन मेथड. ओके. पुढचं बघू. बघा आता, व्हॉट आर मँग्रोव्ज. मँग्रोव्ज विचारलं आहे. राईट इन शॉर्ट अबाउट युनिक फीचर्स ऑफ मँग्रोव्ज प्लांट्स. तर मँग्रोव्ह काय असतात, ठीक आहे, थोडंफार त्याचं डिस्ट्रीब्युशन देऊ शकतो की टॉपिकलमध्ये असतात, एव्हरग्रीन असतात वगैरे वगैरे. त्याच्यानंतर याचे युनिक फीचर्स सांगता येतील. युनिक फीचर्स म्हणजे काय आहे की निमॅटोफोर असतात, सॉलिड साल्ट टॉलरंट असतात. यांचं मग जे काही स्ट्रक्चर असेल ते कसं वेगळं असतं, ह्या साल्ट सिक्रेटिंग लँड्स किंवा मग त्याची विविपेरी ह्याबद्दल सगळ्याबद्दल ते लिहायचं आहे. बघा हे 10 मार्कासाठी आहे. हा थोडासा थोडक्यात लिहायचा आहे म्हणून शॉर्टमध्ये लिहायचं याचं सांगितलेलं आहे की ठीक आहे. पहिले 2 प्रश्न मोठे असणार आहे, नंतरचा प्रश्न लहान असणार आहे आपला 10 मार्कांसाठीचा प्रश्न. ठीक आहे. तर खूप जनरल आहे की मँग्रोव्ह स्पेसिस वगैरे. ठीक आहे. तुम्हाला फिनॉलॉजी, सिल्व्हिकल्चर जर तुम्ही व्यवस्थित केलेलं असेल तर तुम्हाला 3ही प्रश्न यायला काहीच कठीण नाही आहे. ठीक आहे. तर बघा हे होतं सिल्व्हिकल्चर ऑफ मँग्रोव्ह, जो 3rd टॉपिक होता त्याच्यामधून आलेला होता हा. पुढे जाऊयात आता. क्वेश्चन 3 बघा, 3 आणि 4. तर 3 मध्ये काय आहे, डिस्क्राईब द स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन ऑफ ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टीम. ठीक आहे. तर त्या ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टीम आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे की हे टॉपिक 5वा आहे, याच्यामध्ये हे दिलेलं आहे. ठीक आहे. तर ॲग्रोफॉरेस्ट्रीबद्दल आपल्याला इन जनरल इन्फॉर्मेशन आहेत, पण मग त्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं असतं, कुठल्या पर्पजसाठी ते ॲग्रोफॉरेस्ट्रीच्या ज्या स्पेसिस आहेत त्या लावलेल्या आहे वगैरे, ह्या सगळ्याबद्दलची जी डिटेल माहिती आहे ती आपल्याला टॉपिक 5 मध्ये जी दिलेली आहे त्याच्यामधूनच आलेलं आहे. स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन ऑफ ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टीम त्याच्याबद्दलची माहिती विचारलेली आहे. ठीक आहे. एलॅबरेट व्हिज्युअल सिम्पटम्स ऑफ डिफिशियन्सी ऑफ मॅक्रो अँड मायक्रो न्यूट्रिएंट एलिमेंट्स इन डिटेल. ठीक आहे. तर इथे डिटेलमध्ये द्यायचं, एलॅबरेट करायचं आहे. जे व्हिज्युअल सिम्पटम्स आहे म्हणजे डिफिशियन्सी ऑफ मॅक्रो म्हणजे काय आहे, मोठे NPK सारखे, आणि मायक्रो न्यूट्रिएंट. तर त्या सगळ्यांची एलिमेंट्सची जी काही व्हिजिबल सिम्पटम्स असतील त्याच्याबद्दलची एनलिस्ट करायचे, ते सिम्पटम्स कोणते आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहितीसुद्धा देता येईल. ठीक आहे. एलॅबरेट करायचं आहे जे काही सिम्पटम्स असतील ते. ठीक आहे. तर हे कशामधून आलेलं आहे, हे होतं सॉईल फर्टिलिटीमध्ये. ठीक आहे. तर सॉईल फर्टिलिटीमध्ये दिलेलं आहे की कुठल्या याचं मायक्रोन्यूट्रिएंटची जर कमी झाली तर त्याच्यानंतर ते कसे त्याचे स्पॉट दिसतात का, डायबॅक होतं का. ठीक आहे. त्याचे कधी कधी कॉर्नर हे होतात, जे कल होतात, किंवा मग त्याच्यावर वेनेशन वेगळ्या कलरचं दिसतं, कलर चेंज होतो. हे जे विजिबल सिम्पटम आहे कुठल्याही केमिकलचे, जे केमिकल किंवा मग तिथलं मायक्रोन्यूट्रिएंटचे कमी असण्याचे वगैरे. डिफिशियन्सी विचारलेलं आहे. डेफिशियन्सी मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंटची कमी झाल्यानंतर कसं कसं त्याच्यामध्ये चेंजेस होतात त्याच्या फीचर्समधले ते तिथे मेन्शन करायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहू, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय एन्व्हायरमेंट. जनरल आहे. एन्व्हायरमेंट काय आहे हे सांगायचं आहे. एक्सप्लेन कंपोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. ठीक आहे.
कॉम्पोनंट्स कोणते असतात, बायोटिक अबायोटिक कंपोनंट्स असतात. तर हे एक्सप्लेन करायचे आहे, 10 मार्कासाठी हे छोटं लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर कंपोनंट बायोटिक अबायोटिक त्याच्यामध्ये सुद्धा मग आपल्याला थोडंसं फॉरेस्टच्या अंगाने जे काही असणार बायोटिक कंपोनंट असणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं एलॅबरेट करता येईल की फॉरेस्ट त्याचा कसा महत्त्वाचा भाग आहे वगैरे, एन्व्हायरमेंटला ते मेंटेन करण्यासाठी कसे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात वगैरे, ह्या गोष्टी तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे, तर हे झालं व्हॉट डू अंडरस्टँड बाय एन्व्हायरमेंट, हे कशातून आलेलं आहे. 7वा जो आपला हे आहे जे टॉपिक आहे त्याच्यामधून आलेलं आहे, एन्व्हायरमेंट डायरेक्टली दिलेलं आहे त्याच्यामधून घेतलेलं आहे हे. क्वेश्चन 4 बघा, डिस्कस द मेथड्स ऑफ कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट जेनेटिक रिसोर्सेस. फॉरेस्ट मधले जेनेटिक रिसोर्सेस आहे, फॉरेस्ट जेनेटिक रिसोर्सेस जे आपल्याला हे करायचं आहे, कन्झर्व करायचं आहे, त्याच्यासाठी काही मेथड्स असतात. ते कुठल्या मेथड्स वापरल्या जातील हे कुठे दिलेलं आहे, फॉरेस्ट इकॉलॉजी 13 नंबरचा जो आपला युनिट आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे की हे मेथड्स कोणत्या कोणत्या वापरल्या जातील. ठीक आहे, नंतर आहे बघा, एक्सप्लेन नॉर्मल फॉरेस्ट अँड ग्रोईंग स्टॉक, डिस्कस रिलेशनशिप बिटवीन करंट अँड मीन ॲन्युअल इन्क्रीमेंट ऑफ फॉरेस्ट ट्रीज. ठीक आहे, तर नॉर्मल फॉरेस्ट काय असतात, ग्रोईंग स्टॉक काय असतो, ठीक आहे, त्यांची रिलेशनशिप काय असते, करंट आणि मीन ॲन्युअल इन्क्रीमेंट हे काय असतं याच्याबद्दल आपण शिकणारच आहे. तर याबद्दलची सगळी माहिती जी आहे इथे द्यायची आहे 15 मार्कांसाठी. तर हे डिटेल म्हणजे नॉर्मल फॉरेस्ट काय असतं, ग्रोईंग स्टॉक काय असतं, त्याच्यानंतर करंट आणि मीन ॲन्युअल इन्क्रीमेंट काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींचं एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर करंट आणि मीन ॲन्युअल इन्क्रीमेंट याच्याबद्दल त्यांचं जे रिलेशनशिप आहे ती सुद्धा मेन्शन करायचे. म्हणजे 4 याचं तुम्ही सेपरेट कंपोनंट जे आहे ते डिस्क्राईब करणार, त्याच्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दल तुम्ही थोडीशी माहिती देणार आहे. ठीक आहे, तर हे होतं क्वेश्चन नंबर 4 आला होता बघा 9 मधून. ठीक आहे, 9वा जो आपला हे होता फॉरेस्ट मॅनेजमेंट नावाचं जे टॉपिक आहे तिथून हे आलेलं आहे. ठीक आहे, नंतर आहे डिस्कस इन ब्रीफ स्टेजेस ऑफ प्रिपरेशन ऑफ वर्किंग प्लॅन. तर वर्किंग प्लॅन, फॉरेस्ट वर्किंग प्लॅन वगैरे आपल्याला डायरेक्टली दिलेलं आहे 10 नंबरच्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, तर तिथे डायरेक्टली मेन्शन केलेले आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ब्रीफ म्हणजे शॉर्टमध्ये द्यायचं आहे स्टेजेस ऑफ प्रिपरेशन ऑफ वर्किंग प्लॅन, कसा बनवला जातो, कसं त्याला वेगवेगळे कंपोनंट त्याचे कसे बनवले जातात, त्याला कसं अप्रूव्ह केलं जातं, ह्या सगळ्याबद्दलची डिटेल्स तिथे माहिती तिथे थोडक्यात द्यायची आहे. ठीक आहे, हे होतं पार्ट ए. बघा आता पार्ट 2 म्हणजे सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये गेलो आपण. सेक्शन बी मध्ये परत इथे 5वा क्वेश्चन कंपल्सरी आहे. इथे 7 पैकी 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. तर हे 7 प्रश्न बघा, राईट अबाउट इंडियाज अप्लिकेशन्स ऑफ रिमोट सेन्सिंग इन फॉरेस्ट्री. रिमोट सेन्सिंग इन फॉरेस्ट्री मध्ये काय काय हे केलेलं आहे, कुठले अप्लिकेशन केलेले आहे, तर आपण रिसोर्स बद्दल माहिती देऊ शकतो. ठीक आहे, आपलं जे ट्री कव्हर जे आहे, फॉरेस्ट कव्हर हे आपण आता सॅटेलाइट थ्रू मोजल्या जात आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहे आपण इथे मेन्शन करू शकतो. ठीक आहे, तर मग त्याच्यात ते 11व्या टॉपिकमधून आलेलं आहे. 11 नंबरचा जो टॉपिक आहे रिमोट सेन्सिंग तिथून आलेला आहे. ठीक आहे, राईट अबाउट फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडिया. ठीक आहे, फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडिया कुठल्या टाईपचे फॉरेस्ट आहेत, तर आपण जे काही क्लासिफिकेशन शिकतोय की चॅम्पियन अँड सेटचं जे हे आहे तर त्याच्यानुसार आपण फॉरेस्टचे टाईप देऊ शकतो. ठीक आहे, तर फॉरेस्ट टाईप्स कोणकोणते आहेत तर ते आपल्याला द्यायचं आहे. तर सेक्शन जनरल सिल्व्हिकल्चरमधून पण एक हे आलेलं आहे, हे सुद्धा इथे लिहू शकतो. ठीक आहे, नंतर फायर इज अ मेजर बेन ऑफ फॉरेस्ट, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. ठीक आहे, तर काय आहे की हा शाप आहे बाबा फॉरेस्टला जे काही हे आहे हा खूप हानिकारक आहेत फॉरेस्ट आणि हे याच्यासाठी शाप आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे विथ एक्झाम्पल्स. ठीक आहे, एक्झाम्पल सुद्धा द्यायचे आहेत. मग काही आपल्याला माहिती आहेत की काही काही मोठ्या मोठ्या फॉरेस्ट फायर झालेले आहेत. तर बघा असंच नाही की तुम्ही भारतातल्या दिल्या पाहिजे, तुम्हाला इन जनरल सुद्धा माहिती आहे की फॉरेस्ट ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये आग लागली होती, त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा लागली होती, कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा लागली होती. तर एक तुम्ही नॅशनल लेवलचं एखादं एक्झाम्पल देऊ शकता किंवा लोकल देऊ शकता आणि एक इंटरनॅशनल लेवलचं सुद्धा देऊ शकता की इतक्या मोठ्या प्रमाणात ते जे आहे पूर्ण ह्युमॅनिटीसाठी तो एक मोठा लॉस आहे. तिथे प्राणी हे तर मेलेच आहेत, तर त्यांचा तर लॉस झालेलाच आहे, जंगलं डिग्रेड झालेलं आहे. त्याच्यानंतर माणसांना जे सर्व्हिसेस इकोसिस्टम सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करत होते तर त्याही लेवलला खूप सेटबॅक बसलेला आहे. तर हे तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचा एक जनरलाइज तुम्हाला तो प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, हा कुठून आला होता, फॉरेस्ट प्रोटेक्शन नावाचा जो आपला 15 नंबरचा टॉपिक आहे तिथून आलेला होता. ठीक आहे, नंतर होतं डी, राईट अबाउट व्हेरियस इनिशिएटिव्स फॉर ट्रायबल वेलफेअर थ्रू फॉरेस्ट डिपार्टमेंट. ठीक आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटली कोणते इनिशिएटिव्स घेतलेले आहेत
किंवा त्यांच्या थ्रू कोणते कोणते इनिशिएटिव्ह घेतले जातात ह्याबद्दल इथे हे द्यायचं आहे. ठीक आहे, इनिशिएटिव्हबद्दल माहिती द्यायची आहे. तर हे कुठून आलं होतं? ट्रायबलॉजी. ट्रायबलॉजी किती नंबरचा? हे 17 नंबरचा टॉपिक आहे आपला, इथून आलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा, हाऊ डज फॉरेस्ट लीफ लिटर प्ले. फॉरेस्ट लीफ लिटर म्हणजे काय आहे? जे आपले पानं गळतात झाडांचे, म्हणजे सदाहरित वनांमध्ये 12ही महिने गळत असतात आणि डेसिड्युअस जे असतील निमसदाहरित किंवा मग जे पर्णपाती वन, त्याच्यामध्ये ते नेहमीच पानगळ होत राहते. ठीक आहे, तर हे पानं खाली पडल्यानंतर त्यांच्या वाढलेल्या पाचोळ्यापासून सुद्धा खत बनल्या जाते. ठीक आहे, तर ते खूप चांगल्या पद्धतीचं खत बनते. तर त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे कार्बन सायकलमध्ये ते काय आहे? ठीक आहे, हाऊ डज फॉरेस्ट लीफ प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन कार्बन सायकल, तर ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर हे कुठे येणार आहे? सॉईल कन्झर्वेशनमध्ये. तर हा आहे 18 नंबरचा टॉपिक. तर सॉईल कन्झर्वेशनमध्ये येणार आहे की आपल्याला लीफ लिटरपासून कसं त्याचं मॅन्युअर वगैरे बनते आणि ते कार्बन सायकलमध्ये कसं पार्टिसिपेट करून आपल्यासाठी या फॉरेस्टसाठी ते इम्पॉर्टंट असते, हे आपण तिथे सांगणार आहोत. ठीक आहे, व्हॉट आर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. बघा, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट विचारलेले आहे. राईट अबाउट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इन इंडिया. मग आता आपल्याला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट काय असतात हे सांगायचं आहे. भारतातले बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटसुद्धा सांगायचे आहे. जे वेस्टर्न घाट आहे, सुंदालँड आहे किंवा मग हिमालयन हे आहे रिजन आहे, या सगळ्याबद्दलची आपल्याला माहिती तर द्यायची आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय करायचं आपल्याला, या संदर्भातले जे काही महत्त्वाचे झाडं आहेत त्याच्यामध्ये नेटिव्ह स्पेसीज जे आहे, एंडेमिक स्पेसीज जे आहे, त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती इथे मेन्शन करायची आहे. कारण आपण फॉरेस्ट्रीशी रिलेटेड ह्या गोष्टी सगळ्या शिकतोय, तर मग फॉरेस्ट्रीमध्ये कुठल्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये येतील, अशा ज्या नेटिव्ह स्पेसीज वगैरे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट स्पेसीज आहे, अशी काही नावं जर तिथे एक्झाम्पलमध्ये मेन्शन केली तर ते जास्ती आपल्याला फायद्याचं होऊ शकते. ठीक आहे, मग हे आपल्याला कुठून आलेलं होतं? 19वा टॉपिक आहे. याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन हा नावाचा टॉपिकमधून हे आपल्याला आलेलं होतं. नंतर रिस्पॉन्सिबल वूड सोर्सिंग इज अ स्टेप टुवर्ड सस्टेनेबिलिटी एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे रिस्पॉन्सिबल वूड सोर्सिंग काय करणार? रिस्पॉन्सिबली कसं की आपल्याला जेवढा वूडची गरज आहे तेवढंच एक्स्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, त्याचा ज्युडिशियस वापर करायचा. त्याच्यानंतर जे काही आपलं झाडं जे लावलेले आहेत, आपण जे स्टँड जे उभे आहेत त्यांचं व्यवस्थित असेसमेंट करायचं की आपल्याला तेवढी गरज आहे का, किंवा मग त्यांना काही दिवस आणखी ठेवलं, नंतर घेतलं, जर आपण त्यांना कापलं तोपर्यंत नवीन जे झाडं आहेत ते रिजनरेट करून ठेवले जे की त्यांची जागा घेतील. तर हे व्यवस्थित जर आपण सायकल मेंटेन ठेवली तर आपण हे सस्टेनेबल हे करू शकतो. ठीक आहे, सस्टेनेबिलिटी आणि मेंटेन होऊ शकते. रिस्पॉन्सिबल जर सोर्सिंग केलं तर, म्हणजे जिथून येत आहे वूड तिथून जर त्या व्यवस्थित प्रॅक्टिस करत आहेत की नाही, जे रिजनरेशन प्रॅक्टिसेस आहेत त्या फॉल्टी आहेत का हे पाहून जर आपण केलं तर ते नेहमीसाठी आपण तो वूडचा सप्लाय चालू ठेवू शकतो. ठीक आहे, तर एकदाच खूप सगळं आपण एक्स्ट्रॅक्ट करून जे आहे नेचरला डिग्रेड करणार नाही, तर नेहमीसाठी आपल्याला तिथून एक ठराविक प्रमाणात लाकडाचा सप्लाय जो आहे तो चालू राहील. ही गोष्ट एक्सप्लेन करायची आहे इथे टेक्निकली जे काही आपण हे पाहणार आहे त्यानुसार. ठीक आहे, तर हे कुठून आलं होतं? 14 नंबरचा आपला जो टॉपिक आहे फॉरेस्ट रिसोर्स युटिलायझेशन. तर फॉरेस्ट रिसोर्सेस कोणते असतात, त्यांचं युटिलायझेशन कसं होतं, ते सस्टेनेबली कसे ते एक्सप्लॉइट करायचे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण तिथे माहिती घेणार आहे. तर हा आहे क्वेश्चन 5. आता क्वेश्चन 6, 7, 8 याच्यापैकी आपल्याला ॲटलिस्ट एक तरी सोडवावं लागतं. तर ह्या 3मध्ये आपल्याला काय काय विचारलेलं आहे ते आपण थोडंसं पाहणार आहे. बघा, 15 आणि 10 मार्कासाठी प्रत्येक हे दिलेलं आहे. सिमिलर सेटअप आहे याचा. तर पहिला आहे बघा 6 मधला 1, राईट अबाउट द मेथड्स ऑफ डायमीटर, गर्थ, हाईट अँड व्हॉल्यूम मेजरमेंट इन ट्रीज. बघा, डायमीटर, गर्थ, हाईट आणि व्हॉल्यूम हे मेजर करायचे असतात इन ट्रीज. एनलिस्ट अप्लिकेशन ऑफ ट्रीज इन फॉरेस्ट्री. ठीक आहे, तर काय आहे की आपल्याला हे मोजायचं कसं, हे कुठे येतं? मेन्सुरेशनमध्ये येतं की आपण काय किती हाईट आहे त्या ट्रीची, त्याची गोलाई किती आहे. ठीक आहे, त्याचा व्हॉल्यूम म्हणजे वस्तुमान किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपण इथे मेजर करत असतो. आणि याच्यात आपल्याला एनलिस्ट करायचं अप्लिकेशन ऑफ ट्रीज इन फॉरेस्ट्री, कुठल्या ट्रीज कुठे वापरल्या जाऊ शकतात ह्याबद्दल आपल्याला माहिती तिथे द्यायची आहे. तर हे कशामध्ये येतं? तर 11वं जे आहे टॉपिक आपला फॉरेस्ट मेन्सुरेशन याच्यामध्ये ते दिलेलं आहे. ठीक आहे, आणि अप्लिकेशन ऑफ ट्रीज इन फॉरेस्ट्री जनरल याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. जनरल सिल्व्हिकल्चरमध्ये सुद्धा याचा आपल्याला उल्लेख येणार आहे. ठीक आहे, तर हे 11 नंबरच्या याच्यामधून आपण सगळ्या मेथड ज्या आहेत त्या पाहणार आहे. तर हे तिथे द्यायचे आहेत कुठल्या कुठल्या मेथड वापरतात. नेक्स्ट आहे बी, पहा, ब्रीफली एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ कंपोजिट वूड.
ठीक आहे, कंपोजिट वूड. इन युअर ओपिनियन व्हॉट इज द स्टेटस ऑफ दिस इंडस्ट्री इन इंडिया. तर कंपोजिट वूड कोणते असतात, जे मॅन्युफॅक्चर केलेले असतात. ठीक आहे, तर आपले जे सॉडस्ट वगैरे याच्यापासून जे बनवलेले असतात ते सगळे जे वूड असतील तर ते ह्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये आपलं आता जे स्टेटस आहे इंडस्ट्रीमधलं, या इंडस्ट्रीचं इंडियामधलं स्टेटस काय आहे याच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, अगेन खूप जनरलाइज आहे, तुम्हाला जनरल आयडिया असेल की कसं कसं बनलं जातं वगैरे, थोडी जरी माहिती असली तरी तुम्ही लिहू शकता. पण ठीक आहे, तुम्ही जर अभ्यास केल्यानंतर आहे तर पर्टिक्युलर कुठल्या स्पेसिस त्याच्यामध्ये वापरल्या जातात, काय प्रोसेस असते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं ड्युरेबिलिटी वगैरे, त्याचे जे काही फीचर्स असतील हे सुद्धा तिथे तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, तर हा कुठून आला होता हा प्रश्न, तर बघा 14 नंबरचं जे आहे फॉरेस्ट रिसोर्स युटिलायझेशन याच्यामधून हा प्रश्न घेतलेला होता. नंतर बघा नेक्स्ट आहे राईट इन डिटेल अबाउट ट्रेंड्स अँड पॅटर्न्स इन यूज ऑफ वूड इन वर्ल्ड. बघा वर्ल्ड वाईड कसा ट्रेंड चालू आहे, पॅटर्न काय आहेत, जे काही आपले लाकूड आहे, लाकडाचे जे वस्तू आहेत ते वापरण्याचा. ठीक आहे, कुठे कुठे कुठलं वूड भेटते, ते त्याला कशी डिमांड आहे, ह्या सगळ्याबद्दल आपल्याला एक जनरल आयडिया जरी असली तरी आपण याला टॅकल करू शकतो हा प्रश्न. तर ठीक आहे, तर हे कुठून आलं होतं, परत फॉरेस्ट रिसोर्सेस युटिलायझेशनमध्येच हे आहे की कसे कसे ते पॅटर्न कसे असतात, की कुठल्या गोष्टीसाठी कुठलं वूड वगैरे वापरलं जाते, इंटरनॅशनल त्याची डिमांड कशी असते. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इथे चर्चा करायची आहे. नेक्स्ट आहे बघा एक्सप्लेन इकॉलॉजिकल सक्सेशन. जनरल आहे इकॉलॉजिकल सक्सेशन आपण शिकलेलं आहे, प्रायमरी सक्सेशन, सेकंडरी सक्सेशन, कसे जे पायोनियर स्पेसिस असतात त्या इंटरमिडिएट स्टेजला जातात, तिथून मग क्लायमॅक्स स्पेसिस बनतात. ठीक आहे, तर ते क्लायमॅक्सकडे जात असताना स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी ते काय काय त्याच्यामध्ये चेंजेस होतात, याला सक्सेशन म्हणतो. हाऊ इज सक्सेशन इम्पॉर्टंट फॉर फॉरेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे, तर आपल्याला जर इकॉलॉजिकल सक्सेशनबद्दल माहिती असेल, ऑलरेडी जर आपल्याला त्याची आयडिया असेल, तर आपण फॉरेस्ट मॅनेजमेंट करताना त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो की कसं फॉरेस्ट इव्हॉल्व झालेले आहे, त्याच्यानुसार आपण त्याच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये सुद्धा आपण बदल करू शकतो आणि त्याला आपण जास्ती स्ट्रीमलाईन करू शकतो. ती नॅचरल प्रोसेस आहे, त्याच्यासोबत ज्या आर्टिफिशियल प्रोसेसेस आहे त्या सुद्धा आपण याच्यामध्ये स्ट्रीमलाईन करून यूज करू शकतो या फॉरेस्ट मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे, तर मग हे कुठून आलेलं होतं, फॉरेस्ट इकोलॉजीमधून. ठीक आहे, तर हा होता आपला 13वा पार्ट 13 होता. त्या 13 नंबरच्या जो आपला हे होता टॉपिक, हे 14मधून आलं होतं आणि हे 13मधून. ठीक आहे, नंतर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ टेरिटोरियलिटी इन वाईल्ड ॲनिमल्स. ठीक आहे, वाईल्ड ॲनिमल्समध्ये एक टेरिटरी त्यांची डिफाईन करण्याची पद्धत असते. तर बघा तुम्ही काही कॅट स्पेसिस ज्या आहेत त्या आपलं युरिन काही ठिकाणी तिथे स्प्रे करून, किंवा कुत्रे पण बघा तिथे कुठे त्यांची युरिन स्प्रे करतात आणि त्यांनी त्याची टेरिटरी मार्क करतात. जर ती युरिन तिथे कोणीतरी स्मेल केली नवीन एखाद्या येणाऱ्या प्राण्यांनी, त्याला लक्षात येतं की हा एखाद्या दुसऱ्या प्राण्यांनी ऑक्युपाय केलेला एरिया आहे, आपण जर याच्या आतमध्ये गेलो तर आपल्याला त्याची कॉम्पीट करावं लागेल. ठीक आहे, तर त्यांनी मार्क केलेले टेरिटरीज असतात, काही त्याच्या बाउंड्रीज असतात, त्याच्यामध्ये ते राहतात. तर याला म्हणतात टेरिटोरियलिटी. ठीक आहे, वाईल्ड ॲनिमलमध्ये विथ ॲप्रोप्रिएट एक्झाम्पल्स इन मॅमल्स अँड बर्ड. बघा मॅमल्सचं तर आपल्याला माहिती आहे, टायगर वगैरे सारखे प्राणी आपल्याला जे आरामात माहिती असतात. बर्ड्समध्ये सुद्धा असं असतं. बर्ड्समध्ये टेरिटोरियलिटी कुठे असते, काय असते, हे आपण नवीन हे आपल्यासाठी थोडंसं नवीन असतं. तर मग हे शिकायचं आहे की बर्ड्स कुठले कोणती टेरिटरी मार्क करतात, तिथे कोणते जर दुसरा बर्ड आला तर त्याला ते कसे चेस करतात. ठीक आहे, तर ह्या गोष्टी इथे आपल्याला त्याचे सुद्धा उदाहरणं तिथे द्यायची आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा याच्यामध्ये जे आहे व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन आयुर्वेदा आणि युनानी. अगेन थोडं जनरल आहे, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही याच्याबद्दल उत्तरं देऊ शकता. आयुर्वेदामध्ये काय बेस आहे, प्लांट बेस हे असतं. ठीक आहे, युनानीमध्ये काय वापरल्या जातं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता. यांचा उगम कुठून झाला वगैरे अशा पण थोड्याशा गोष्टी सांगू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वापरल्या जाणारं जे काही ट्रॅडिशनल नॉलेज आहे किंवा रिसोर्सेस आहे याच्याबद्दल मेनली फोकस करायचं आहे इथे. ठीक आहे, तर हे कुठून आलेलं आहे, तर आपला 17 नंबरचा जो टॉपिक आहे इथेनोबॉटनी याच्यामधून हे आलेलं आहे. आणि हे कुठून आलेलं तर वाईल्ड लाईफ बायोलॉजीमधनं आलेलं होतं, मॅमल्स आणि बर्डबद्दल जी माहिती द्यायची होती. ठीक आहे, तर ह्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस इन आयुर्वेदा अँड युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन हे कशामधून आलेलं होतं तर इथेनोबॉटनीमधून. नेक्स्ट बघू आपण, बघा क्वेश्चन 8. तर याच्यामध्ये राईट अबाउट फॉरेस्ट्री अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज यूज्ड फॉर वॉटरशेड मॅनेजमेंट.
ठीक आहे. फॉरेस्ट्री आणि त्याच्यासोबत ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या वॉटरशेड मॅनेजमेंटसाठी कशा यूज केल्या जातील हे इथे सांगायचं आहे. ठीक आहे. तर हे कुठून आलं होतं, आपला डायरेक्ट टॉपिक आहे दिलेला 18 नंबरचा, याच्यामध्ये वॉटरशेड मॅनेजमेंट सेकंड टॉपिक दिलेलंच आहे. ठीक आहे. हाऊ फॉरेस्ट पॉलिसी अँड लेजिस्लेशन हेल्प टू कन्झर्व फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ इन इंडिया. ठीक आहे. तर फॉरेस्ट पॉलिसी आणि लेजिस्लेशन कसं मदत करतं आपली जे फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ आहे याचं कन्झर्वेशन करण्यासाठी. तर आपण वेगवेगळे ॲक्ट्स आणलेले आहे. ठीक आहे. तर आपले फॉरेस्ट ॲक्ट आहे, त्याच्यानंतर जे हे आहे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनसाठी ॲक्ट आहे, टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी वगैरे आहे. तर ह्या गोष्टी आपण तिथे मेन्शन करू शकतो की काय काय आपण लेजिस्लेशन केले आहे आणि त्याचा कसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे आपल्या कन्झर्वेशन एफर्ट्समुळे, कसं कुठल्या स्पेसीज ज्या आहे त्या रिकवर करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही त्याच्यामध्ये चिल्काचं उदाहरण खूप चांगलं देऊ शकता की चिल्का लेक जो आहे तो मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये टाकला गेला होता, तिथल्या काही स्पेसीज डिग्रेड झाल्या होत्या, परत त्यांचं कन्झर्वेशन करण्यात आलं. त्याच्यानंतर जे आपले टर्टल होते ऑलिव्ह टर्टल ते त्याचं स्टेटस जे आहे ते इम्प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे. गंगॅटिक डॉल्फिनचं स्टेटस हे झालेलं आहे. त्याच्यानंतर बरेचशा अशा स्पेसीज आहेत ज्यांचे स्टेटस त्यांना कन्झर्वेशन प्रोग्राममध्ये टाकल्यामुळे किंवा त्यांच्यासाठी जे लिगल काहीतरी ॲक्शन घेतल्यामुळे ते याच्यामध्ये आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यासोबत तुम्ही आणखी मेन्शन करू शकता की वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो खूप चांगलं काम करत आहे. जे इंडेंजर स्पेसीजमध्ये ट्रेड होतो आहे त्या ट्रेडला काउंटर करण्यासाठी ते बरेचसे चांगले कामं करत आहेत, त्यांच्यासाठी त्यांना अवॉर्डसुद्धा मिळालेले आहे. इंटरपोल सारख्या वेगवेगळ्या एजन्सीसोबत आपण कोऑर्डिनेट करतो आहे सो दॅट आपले जे कन्झर्वेशन एफर्ट्स जे आहेत भारतातले त्याच्याशी बाकीही देश आहे जे जुळलेले असतील आणि ते भारताबाहेर जो काही व्यापार होतो इलिगली जो व्यापार होतो त्याला टॅकल करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतील. ठीक आहे. तर ह्या सगळ्या लेवलवर जे आहे आपण बऱ्याचशे जे लेजिस्लेशन आणि एफर्ट्स घेतलेले आहेत आणि ते कसे सक्सेसफुल झाले याच्या सक्सेस स्टोरीज ज्या आहेत आपल्याला इथे द्यायच्या आहेत. 1-2 जरी दिल्या तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. हे कुठून आलं होतं, 20 नंबरचा जो टॉपिक आहे आपला फॉरेस्ट लेजिस्लेशन, तिथून हा टॉपिक आलेला होता, हा प्रश्न आलेला होता. नंतर बघा व्हॉट इज अ मॅप. मॅप काय आहे, डिस्क्राईब इट्स कंपोनंट. मॅपचे कंपोनंट काय असतात ते सांगायचं आहे. व्हॉट आर डिफरंट मॅप्स यूज्ड इन फॉरेस्ट्री. बघा फॉरेस्टमध्ये मॅप बनवल्या जातात प्रत्येक याच्यासाठी. तुम्ही प्लॅनिंग करायचं आहे, कन्झर्वेशन करायचं, सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला मॅप लागणार आहे. आता आपण सॅटेलाईट इमेजनरी वगैरे इमेज वगैरे वापरतो तर त्याच्यामधून आपल्याला मॅपिंग जे आहे ते डायरेक्ट केलं जाऊ शकतं. काही प्लॉट्स असतात तिथलं व्हेजिटेशन मोजण्यासाठी. ठीक आहे. अशा सगळ्या गोष्टींसाठी मॅप जे आहे ते यूज केल्या जातात. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी आधी मॅपची डेफिनेशन सांगायची आहे, त्याचे कंपोनंट आपल्याला सांगायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याचे जनरल यूज जे असतात फॉरेस्ट्रीमध्ये की कसं त्याला कन्झर्वेशनसाठी वगैरे जे काही आपण टेरिटरी जी मार्क करतो ती मॅपच्या थ्रू करतो वगैरे आणि नंतर त्याचे जे असेसमेंट करतो ते सुद्धा मॅपच्या थ्रू केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला मेन्शन करायच्या आहे. ठीक आहे. तर हे कुठून आलं होतं, हे 11 नंबरचा टॉपिक आहे रिमोट सेन्सिंग, त्याच्यामधून घेतलेलं आहे. तर बघा आपण जर एक मोठी जर पाहिलं तर हे लक्षात येईल आपल्या की सध्या तरी आपल्याला एकदम हा टॉपिक आणि क्वेश्चन हे कोरिलेट होताना दिसत नाही आहे. ठीक आहे. तर म्हणजे काय आहे की जसा सिक्वेन्स आपल्याला त्या सिलेबसमध्ये दिलेला आहे त्या सिक्वेन्सने प्रश्न विचारलेले नाही आहे, रॅन्डम विचारले, त्याच्यामुळे आपल्याला कुठलीही गोष्ट स्किप करता येणार नाही, आपल्याला पूर्ण सिलेबस करायचा आहे. बट चांगली गोष्ट ही आहे की पूर्ण सिलेबस कव्हर करताना आपल्याला जर एखादी गोष्ट डिटेलमध्ये नाही आहे तरी आपण त्याचा जो थोडासा एक ओव्हरव्ह्यू जरी आहे तो जरी घेतलेला असेल, थोडंसं आपल्याला त्याच्याबद्दल जनरल माहिती जरी असेल तरी आपण हा प्रश्न लिहू शकतो. याच्यामधले असा कुठलाच प्रश्न नव्हता की ज्याच्यामध्ये तुम्ही इन जनरल काही माहिती लिहू शकणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एकदम ब्लँक राहाल तुम्ही असं काही नव्हतं. तर तुम्ही ह्याच्या आधीचे UPSCचे पेपर पाहिले असतील 23-24चे पेपर, त्याच्यामध्ये काही असे चॅलेंजिंग प्रश्न होते की जिथे तुम्हाला कळणार नाही की काय लिहू, पण हे थोडेसे सोपे आहे. तर तुम्ही खूप डुएबल आहे ही एक्सरसाइज तुम्ही करू शकता की हे जे आता प्रश्न मी ते तुम्हाला सांगितलेले आहे तर तुम्ही स्वतः असा पेपर घ्या. हा जो पेपर आहे याची प्रिंटआउट करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही बघू शकता आणि सिलेबस घेऊन हा प्रश्न कुठल्या टॉपिकमधून आलेला आहे हे लावा. ठीक आहे. हे करत असताना हे झाल्यानंतर तुम्ही 2016पासून 24पर्यंतचे UPSCचे पण पेपर असे घेऊन बसू शकता आणि कुठल्या टॉपिकमधून कोणता क्वेश्चन आलेला आहे हे तुम्ही मार्क करून ठेवू शकता. त्याच्यावर त्या टॉपिकच्या समोर त्या क्वेश्चनच्या समोर लिहून ठेवू शकता की इतक्या नंबरचा हा टॉपिक आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की कोणते टॉपिक फ्रिक्वेंटली रिपीट झालेलं आहे वगैरे ह्या गोष्टी. हे तर झालं ॲनालिसिस. त्याच्यानंतर मग तुम्ही आणखी काय करू शकता, जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात तर तुम्ही तेच जे काही तुमचं तिथे बनलेलं आहे की
या नंबरचा क्वेश्चन या सिलेबसमधून आलेला आहे, तर काही दिवसानंतर तुम्ही ते सेम जे काही क्वेश्चन असतील ते हाताने लिहून काढू शकता. जेव्हा तुम्ही मेन्ससाठी अपियर होणार आहात तर तुम्ही स्वतःचं एक क्वेश्चन बुकलेट तयार करू शकता की त्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन्स असतील टॉपिक वाईज, ते तुम्ही स्वतः काढलेले असतील. बघा, आम्ही काढून देऊ शकतो, सगळं हे रेडीमेड मिळू शकतं, पण रेडीमेड न घेण्याची मी विनंती करेल तुम्हाला. का तर त्याच्यामध्ये असं हे होतं की तुम्ही जास्ती वाचत नाही, तुम्ही क्वेश्चनच वाचता फक्त. पण जेव्हा तुम्ही स्वतः ठरवताय की हे कोणत्या सिलेबसच्या कोणत्या पॉईंटला लागू होत आहे, तेव्हा तुम्ही 10 वेळा तो सिलेबस पाहताय, 2-3 वेळा तो प्रश्न वाचताय, ठीक आहे, मग त्यांचं कोरिलेशन करत आहे. तर हे करत असताना तुमच्या ब्रेनची जी एक्सरसाइज होते आहे ती कन्व्हेन्शनल पॅटर्नसाठी गरजेची आहे. तुम्ही जेव्हा विचार कराल स्वतः त्याला कुठे बसवायचं ते तुम्हाला समजेल, त्यावेळेला तुम्हाला तो सिलेबस लिंक होईल, ठीक आहे. तुम्हाला त्याच्यामधल्या लिंक करतील की अच्छा आम्हाला कन्झर्वेशनमध्ये हे करायचं आहे, हा टॉपिक मला इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. जर बायोडायव्हर्सिटी मी घेणार आहे तर बायोडायव्हर्सिटीच्या सोबत मला लागून अजून कुठला सब क्वेश्चन येतो आहे, ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग द्यायचं आहे तर ग्लोबल वॉर्मिंगचं उत्तर देताना मला फक्त ग्लोबल वॉर्मिंग काय आहे हे नाही सांगायचं आहे, मला फॉरेस्टवर त्याचा असर कसा होतो हे सांगायचं आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा तुम्ही हे ॲनालिसिस केलेलं असेल. तर ॲनालिसिस करणं 2 प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. एक तर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे ते पाहायचं आहे, नंतर कुठल्या पद्धतीचा प्रश्न आलेला आहे ते पाहायचं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला बायोडायव्हर्सिटी विचारलेलं असेल किंवा मग तुम्हाला मेन्सुरेशन विचारलेलं असेल किंवा सिल्व्हिकल्चरल प्रॅक्टिसेस विचारल्या असतील तर त्या कशा पद्धतीने विचारलेलं आहे, ठीक आहे. तर कुठल्या जर स्पेसिसबद्दल विचारलेलं असेल, इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट स्पेसिस जर आपल्याला पाहायचे असतात तर त्याचं सिल्व्हिकल्चर विचारलं आहे, तर त्याच्या रिजनरेशनबद्दल जास्त प्रश्न विचारलेले आहेत की त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सबद्दल की फिजिओलॉजीबद्दल विचारलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येईल त्याच्यावरून जेव्हा तुम्ही हे असे सिलेबसला असं डिकोड करत असाल तेव्हा, असं क्वेश्चन पेपरला ॲनालाइज करत असाल ते, ठीक आहे. तर तुम्ही एकदा सिलेबस डिकोडिंग घेतलं, सिलेबस हाताने लिहून काढला, त्याच्यानंतर त्या सिलेबसचे फक्त टॉपिक लिहून काढले, त्याच्या खाली जो क्वेश्चन आलेला आहे तो क्वेश्चन लिहून काढला, तर तुमची एक स्वतःची क्वेश्चन बँक तयार होईल आणि त्याच्यामधून तुमचं जे काही कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि ती तुम्हाला एक कसे प्रश्न विचारले जातात ज्याचं जे व्हिजन तुमचं तयार होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जाणार आहे. तर ही एक प्रॅक्टिस तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर हे तुम्ही करून बघा आणि हे जे आलेले प्रश्न आहेत हे पाहून एक तुम्हाला अंदाज तुमचा समोर जेव्हा अभ्यास करत असाल तेव्हा हे मॉडेल ठेवू शकता की अशा प्रकारचे प्रश्न मला सोडवायचे आहे, ठीक आहे. तर त्यानुसार तुम्ही 15 मार्कासाठी तुम्ही किती आणि कसं लिहाल, 10 मार्कांसाठी किती कसं लिहाल आणि 8 मार्कांसाठी काय लिहाल हे सगळं तुम्ही मॅनेज करू शकता. तर ते आतापासून तुम्ही प्रॅक्टिस करा, हाताला तसं वळण लावा आणि विचार करण्याची सुद्धा तशी क्षमता ठेवा की 15 मार्कांसाठी आलं तर मी काय काय याच्यामध्ये पॉईंट इन्क्लूड करेल, 10 मार्कांसाठी असेल तर काय काय इन्क्लूड करेल आणि 8साठी असेल तर काय काय घेईल, ठीक आहे. इन्क्लुजन एक्सक्लुजन खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी तुमच्याकडे खूप व्हेरायटी ऑफ पॉईंट्स असतात, ठीक आहे. मग त्याच्यामधले कुठले टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की जे मेन्शन केलं तर तुम्हाला जास्ती प्रॉफिटेबल असतील, जास्ती त्याच्यात मार्क मिळतील, ठीक आहे. तर तुम्ही त्याला जे क्वालिटी जी आहे ती जास्ती मेंटेन करण्याचा प्रयत्न करा, क्वांटिटी नसली तरी चालेल, ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी मग ते क्वालिटी मेंटेन करण्यासाठी काय करू शकता तुम्ही लिहत राहा आणि त्याच्यामधनं जे तुम्हाला वाटतं की हे अननेसेसरी मी लिहितोय तर ते शेड करत राहायचं आणि मग ते शेड करत करत गेलं की तुमचं एक दिवस असं रिफाईन आन्सर येतं. त्याच्यासाठी तुम्ही आणखी टॉपरचे क्वेश्चन पण पाहू शकता थोडंसं रेफरन्ससाठी की ते कसं लिहितात वगैरे, ठीक आहे. आपण तर हे लिहत असताना आपल्या याच्यामध्ये ज्या चुका होतील त्या तर आपण पाहणारच आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही करू शकता. तर बघा आता जसं तुम्ही मेन्सचं ॲनालिसिस करणार आहात हे सगळं मेन्सच्या ॲनालिसिसबद्दल मी सांगितलेलं आहे, तसंच आता तुम्ही प्रीचा अभ्यास करत असाल, ठीक आहे. तर प्रीच्या अभ्यासासाठी आपण एक मूल्यांकन बॅच चालू केलेली आहे. याच्यामध्ये सेम पॅटर्न आपण राबवतो आहे की आपण एक टार्गेट्स देतो मुलांना की ह्या टार्गेटनुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे. मग ते टार्गेट संपल्यानंतर त्याच्यावर एक्झाम होते, एक टेस्ट होते, टॉपिक वाईज जी टेस्ट असेल ती होते. त्या टॉपिक वाईज झालेल्या टेस्टवर जसे जसे तुम्हाला मार्क मिळतात म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जातं आणि जर कमी मार्क असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला मेंटोरिंग केलं जातं, 1-to-1 मेंटोरिंग केलं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगितलं जातं की तुमचं काय चुकलं, कुठे चुकलं, कसं याला आपण ही चूक दुरुस्त कशी करू शकतो आणि त्याच प्रश्नामध्ये व्हॅल्यू ॲडिशन कसं करू शकतो. व्हॅल्यू ॲडिशन हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. का तर तुम्हाला 3 गोष्टी नवीन माहिती पडल्या तर त्याच्याबद्दलची आणखी माहिती तिथेच लगेच सर्च करून त्याच्या बाजूलाच लिहून घ्यायची, सो दॅट
तुम्हाला नेक्स्ट टाइम त्याच्यासाठी वेगळं पुस्तक उघडून पाहण्याची गरज नाही आहे, तिथेच तुमची सगळी माहिती. जर एखाद्या गव्हर्नन्स जर्नलबद्दल कन्झर्नबद्दल जर एखादा हे आलेला असेल, नवीन पॉईंट आलेला असेल, ठीक आहे, तुम्ही त्याच्याबद्दल आणखी माहिती जी आहे ती ॲड करून घेऊ शकता तिथल्या तिथेच, जेणेकरून तुम्हाला पुन्हा ते पेज उघडून किंवा मग ते पुस्तक उघडून पाहण्याची गरज नाही, तुम्हाला तिथल्या तिथे ते सगळी माहिती मिळून जाईल. ठीक आहे, असं हे तुम्ही जेव्हा एक्सप्लेनेशन देत असता तेव्हा त्याच्यावर लिहून घेऊ शकता आणि ते करू शकता. तर असाच तुमच्या ज्या टेस्ट सिरीज आहे त्या घेत असताना त्याचा जास्तीत जास्त उपयोग तुम्हाला तुमचे फायनल एक्झाममधले मार्क वाढवण्यासाठी कसा करता येईल ह्याच्यासाठीच आपला हा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, याच्यासाठी ही मूल्यांकन बॅच आहे, तुम्ही त्याची अधिक माहिती याच्याकडून घेऊ शकता, आपल्या अकॅडमीच्या नंबरवर फोन करून घेऊ शकता. ठीक आहे, तर तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता जेव्हा तुम्ही जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर क्वेश्चन पेपर वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे आपली सिंहावलोकन बॅचसुद्धा चालू आहे, फास्ट ट्रॅक बॅच आहे, ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की अभ्यास करण्यासाठी गोंधळ होतो की काय करू कसा करू आणि इतक्या कमी वेळामध्ये रिव्हिजन होत नाही आहे, तर ते रिव्हिजन काइंड ऑफ रिव्हिजन बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पटापट जे काही झालेल्या घटना आहेत किंवा मग जे काही सिलेबस आहे तो पटापट तुम्हाला रिवाईज करून दिला जातो टाईम बाउंड मॅनरमध्ये, सो दॅट तुमचा जो काही मॅनेजमेंटचा इश्यू आहे तिथे तो सॉल्व्ह होतो. ठीक आहे, तर मूल्यांकन बॅच ही सेम हे करते की तुम्हाला वेळेच्या आत तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी मदत करते, आणि सिंहावलोकन हे दोघांमध्ये फरक काय आहे की मूल्यांकनमध्ये तुमची जर तयारी असेल की माझा अभ्यास थोडाफार झालेला आहे आणि मला आता टेस्टमधून स्वतःला जज करायचं आहे, आणि जर काही लोकांना असं भीती असेल की आपलं झालेलं नाही आहे, आपल्याला रिव्हिजन करायला समजत नाही आहे काय करायचं, तर तुम्ही सिंहावलोकनमध्ये सुद्धा हे पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे, तर हे दोन्ही बॅचेस आपल्या चालू आहे, तर तुम्ही त्याच्यामधूनही प्रीचं ॲनालिसिस वगैरे हे करू शकता, आणि मेन्ससाठी तर मग तुमचं गायडन्स देणं चालूच आहे आपलं. ओके, तर खूप छान अभ्यास करा, ऑल द बेस्ट.